तुमच्या मोलाच्या सहकार्यानंच आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा. तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा. नमस्कार, मी गौरी कुबेर. ऐकूयात सकाळचं पॉडकास्ट. राजस्थानमध्ये भाजपचा चेहरा वसुंधरा राजे नाहीयेत असं कळतंय, त्यामुळे वसुंधरा राजे नाराज आहेत. त्याविषयी ऐकणार आहोत पहिल्या बातमीतनं. महाराष्ट्रातली आरोग्य यंत्रणा काय करतेय असा प्रश्न पुढली बातमी ऐकल्यावर कुठलाही सुजाण नागरिक नक्कीच विचारेल. कारण नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 जणांचा मृत्यू झालाय. तिसऱ्या बातमीतनं आपण ऐकणार आहोत अजित पवार आणि रोहित पवार यांच्यातल्या वादाबद्दल. तर पीक विमा, नागराज मंजुळेंचा नवा सिनेमा, टेनिस महिला दुहेरीत देशाची उत्तुंग कामगिरी आणि फ्लिपकार्ट अडचणीत, या बातम्या ऐकणार आहोत आपण वेगवान घडामोडीतनं. पुढे चर्चेतल्या बातमीत विषय वाघनखांचा. आज भाजप सरकार महाराजांची वाघनखं देशात घेऊन येणार आहे, पण ती खरोखरच महाराजांची आहेत का, यावरनं आता वाद सुरू झालाय. त्या बाबतीत ऐकूयात चर्चेतल्या बातमीतनं. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला. वसुंधरा राजेंना धक्का, पंतप्रधान मोदींनी सांगितलं कोण असेल मुख्यमंत्री पदाचा चेहरा. राजस्थानमध्ये भाजपचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल यावरनं अजूनही बरीच चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानमधल्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबाबत आता खुलासा केलाय. पण या खुलास्यामुळे राजस्थान भाजपमधलं बडप्रस्थ वसुंधरा राजे मात्र नाराज आहेत. पण काय आहे हे नेमकं प्रकरण? पंतप्रधान सोमवारी राजस्थानमधल्या सभेत बोलत होते, त्यावेळी ते म्हणाले की कोणताही चेहरा समोर न ठेवता निवडणूक लढवली जाईल. या निवडणुकीत आपला एकच चेहरा आहे, तो म्हणजे कमळ. या कमळाला प्रचंड बहुमतानं विजयी करा. कमळाच्या नेतृत्वातच आपल्याला पुढे जायचंय आणि राजस्थानमध्ये विजय प्राप्त करायचाय. आपली संकल्पना कमळ आहे आणि उमेदवारही कमळच आहे. कमळ उगवणार आणि भाजप जिंकणार. आता राजस्थानमध्ये मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांना मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ उमेदवार मानलं जात होतं. वसुंधरा राजे आपलं नाव घोषित व्हावं यासाठी अत्यंत आग्रही असल्याचंही कळतंय. अर्थात त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीला धरूनच ते आहे. अर्थातच प्रत्यक्ष पंतप्रधानच बोलल्यानंतर व्यासपीठावर असलेल्या वसुंधरा राजेंकडे शांत राहण्यावाचून पर्यायच नव्हता. सध्या त्यांनी तलवार म्यान केल्याचं सांगितलं जात आहे. आता निवडणुकीत जनता कुणाला संधी देते ते पाहणं औत्सुक्याचं आहे. महाराष्ट्रातली आरोग्य यंत्रणा करतेय काय? नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 जणांचा मृत्यू. कळव्याप्रमाणेच आता नांदेडच्या शंकरराव चव्हाण राजकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं 24 तासात 24 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडलीय. यामध्ये 12 बालकांचा समावेश असल्याचं कळतंय. हाफकिनने औषध खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवतोय. अनेकदा अत्यवस्थ रुग्णांना वेळेवर औषध पुरवठा होत नाहीये, त्यामुळे जीव गमवावा लागतोय. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातल्या कळवा इथं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातही एकाच रात्रीत 17 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी सत्तेत नव्यानं सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शिंदेंना सवाल केले होते. आरोग्य विभागाला यामुळे जरा जाग आली असं म्हणावं तर जेमतेम महिन्याभरातच ही नांदेडची घटना आता घडलीय. नांदेड शासकीय रुग्णालयात आधीच परिचारक, डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यातच आता इथं शेजारल्या तेलंगणा इथल्या राज्यातनंही रुग्ण दाखल होऊ लागले. त्यामुळे इथल्या यंत्रणेवर आणखी ताण येतोय. अपुऱ्या मनुष्यबळामुळे रुग्णांची अवहेलना होतीये. मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये सर्पदंश आणि इतर आजारांचे रुग्ण आहेत. उगाच कोणाला नोटीस येत नाही, अजित पवारांचा रोहित पवारांना टोला. मागच्या आठवड्यात रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोला रात्री 2 वाजता प्रदूषण मंडळाची नोटीस आली होती.
रोहित पवारांनी ही बातमी जोरदार लावून धरली होती. शिवाय काही राजकीय आरोपही केले होते. मात्र आता त्यावर उपमुख्यमंत्री आणि रोहित पवारांचे काका अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. बारामती दौऱ्यावर असताना पत्रकारांनी अजित पवार यांना विषयावरनं छेडलं असता ते म्हणाले आहेत की अकारण नोटीस कुणालाही येत नाही. कुणीही जाणून बुजून हे करत नसतं. फक्त काही जणांबद्दल बातम्या येतात. नोटीस देणारी यंत्रणा त्यांचं काम करतेय. त्यांना उत्तर दिलं की तो विषय संपला. या गोष्टीला कुणी वेगळं राजकीय स्वरूप देऊ नये अशी माझी विनंती आहे. अजित पवार पुढे म्हणाले की मागच्या वेळी श्रीनिवास पवार यांच्या शरयू अॅग्रो या कारखान्याला नोटीस आली होती. आमच्याही युनिटला अशीच नोटीस आली होती. ही एक प्रक्रिया असते. कोणताही कारखाना चालवत असताना तसंच पर्यावरणाचा विचार करता झिरो डिस्चार्ज याचा विचार करणं आवश्यक आहे. अजित पवारांनी रोहित पवार यांचे कान टोचल्याचं या निमित्तानं दिसतंय. शरद पवार आणि अजित पवार या सुप्रसिद्ध काका पुतण्या संघर्षाची पुढची पायरी म्हणजे अजित पवार रोहित पवार संघर्ष असल्याची चर्चा आता होतीये. श्रोत्यांनो, आता ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी. राज्यातल्या 1,70,67,000 शेतकऱ्यांनी यंदा पीक विमा भरलेला आहे. 1 रुपयात पीक विमा या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या हिश्श्याचे 406 कोटी रुपये राज्य सरकारनं विमा कंपन्यांना वितरित केले आहेत. त्यामुळे पावसाअभावी खरीप पीक वाया गेलेल्या जवळपास 1.25 कोटी शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेतनं 25% रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं म्हटलं जात आहे. श्रोत्यांनो, सध्या फ्लिपकार्ट अडचणीत असल्याचं दिसून येत आहे. फ्लिपकार्टच्या जाहिरातीवर स्मार्टफोन किरकोळ विक्रेत्यांनी आक्षेप घेतलाय. महत्वाचं म्हणजे ही जाहिरात अमिताभ बच्चन यांनी केली आहे. फ्लिपकार्ट ज्या प्रकारचे मोबाईल डील ऑफर करतंय ते किरकोळ विक्रेत्यांकडे मिळणार नाहीत असा दावा या जाहिरातीत करण्यात आलेला आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं देखील बच्चन यांना पत्र लिहून फ्लिपकार्टसाठी त्यांनी केलेल्या जाहिरातीत चुकीची माहिती पसरवत असल्याचं म्हटलंय. मराठी आणि हिंदी विश्वामध्ये आपल्या नावाची ठळक ओळख निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये आता नागराज मंजुळेंचं नाव घेतलं जातं. स्वच्छता दिनाच्या निमित्तानं नागराज मंजुळेंनी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. कस्तुरी असं या चित्रपटाचं नाव आहे. ज्यांना स्वच्छतेसाठी आपल्या आयुष्याची फार मोठी किंमत चुकवावी लागलीये त्यांच्यावर आधारित हा चित्रपट असल्याचं त्यांनी म्हटलंय. भारताच्या सुतीर्था आणि ऐहिका मुखर्जीनं भारताला टेबल टेनिस महिला दुहेरीमध्ये कांस्य पदक जिंकून दिलंय. सुतीर्था आणि ऐहिका यांनी एशियन गेम्स महिला दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेत पहिल्यांदाच भारताला पदक मिळवून देण्याचा इतिहास रचलाय. एशियन गेम्स मधलं हे भारताचं 9व्या दिवसातलं 3रं कांस्य पदक आहे. यापूर्वी रोल स्केटिंगमध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघानं कांस्य पदक जिंकलंय. श्रोत्यांनो, आता बातमी आहे चर्चेतली वाघ नखांविषयी. वाघ नख खरी की खोटी, नव्या वादाला तोंड. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच महाराष्ट्राचा श्वास. महाराजांविषयीच्या कलाकृती असोत व किल्ले असोत, मराठी माणसासाठी ते अतिशय खास असतं. त्यात आता भाजप सरकार महाराजांची वाघ नख देशात घेऊन येणार आहे. रविवारी रात्री सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे इंग्लंडला रवाना झाले. लंडन इथल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये शिवाजी महाराजांची वाघनख आहेत. त्यांच्या कराराच्या प्रक्रियेसाठी ते तिथे गेलेले आहेत. 16 नोव्हेंबर पासून 3 वर्षांसाठी वाघनख महाराष्ट्रात येत आहेत. मात्र या वाघनखांच्या सत्यतेविषयी शंका व्यक्त केली जाते. आदित्य ठाकरे यांनी राज्य शासनावर संशय व्यक्त केलाय की जी वाघनख महाराष्ट्रात आणली जात आहेत ती शिवाजी महाराजांच्या वापरातली आहेत का, याबाबत पुरावे द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे. दुसरीकडे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले आहेत की जी वाघनख महाराष्ट्रात आणली जात आहेत ती अफजल खानाच्या वधावेळी वापरलेली नाहीत. शिवाय ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातलीही नाहीत. तसं असेल तर शासनानं पुरावे द्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र यावरनं शिवसेना शिंदे गट आणि भाजप आक्रमक झालेत. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या आहेत की वाघनखांवर संशय घेणारी मुघलांची जात आहे. आता डुप्लिकेट वाघ घाबरले. तर आशिष शेलार म्हणाले आहेत की भाजप वाघनख आणत असल्यानं पेंग्विन कुटुंबाच्या पोटात दुखतंय.
उबाठाची लोक वारंवार छत्रपती आणि त्यांच्या परिवाराबाबत प्रश्न उपस्थित करतायत. छत्रपतींच्या शौर्यावर प्रश्न कुणाच्या मतांसाठी उपस्थित करतायत. पब मधल्या विषयाचा थळथळाट रस्त्यावर करायचा नसतो, हे मला आदित्य ठाकरे यांना सांगायचंय, असंही शेलार म्हणाले. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट आता ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च स्वाती केतकर पंडित, नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.